आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारी माणसं पुढे कसं जगायचं, कसं वागायचं ते शिकवतात. म्हणून माणसाचे महत्त्व आयुष्यात मोलाचे असते, मग ते येणारे असोत किंवा मग ते जाणारे असोत. मनापासून हाक मार, मी येईन. संकटात असताना तुम्हाला मठात येणं, पोथी वाचन करणं किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यावेळेत आणखीन दुःखी राहू नका. त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा, मी सोबत असेन. तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना समोरे जातो मी हसत हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. स्वामींच्या या आशीर्वादाची गरज असल्यास भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, टाईप करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे, अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रगट करण्यासाठी ताक घुसळावे लागते, अगदी तसेच नामातच सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नामस्मरण करावे लागते. जर तुमच्या कर्मावर विश्वास असेल आणि देवावर श्रद्धा असेल तर काळ कितीही वाईट आला तरीही तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळण येतील तसं आपल्याला वळावं लागतं. स्वामी म्हणतात, बाळा, जर चुकीच्या गाडीमध्ये चढलात तर पहिल्या स्टॉपवर उतरावं. जितका जास्त वेळ थांबलात तितका परतीचा प्रवास महागात पडतो. समोरच्यांमध्ये वाईटपणा दाखवणे सामान्य माणसाची ओळख असते आणि वाईटपणात चांगले शोधणे हे मात्र खास माणसाची ओळख असते. काही गोष्टी आणि भावना निशब्द असतात, त्यांना समजून घेणारं मन प्रत्येकाकडे असेलच याची शाश्वती नाही. तुम्ही कितीही चांगले राहा, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचंच समजणार. कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते, दृष्टिकोनाचे नाही. चांगल्या माणसाच्या आत्मसन्मानाला कधीच ठेस लावू नये, कारण सुंदर कास फुटली की तिचे रूपांतर धारदार शास्त्रात होते. ज्याला जितकं समजतं तितकंच ज्ञान द्या, कारण भांडं भरल्यानंतर नळ बंद केला नाही तर पाणी वाया जातं. लोकांना तुमच्या यशाचे कौतुक कधीच नसते. तुमच्या यशामुळे जर त्यांचा फायदा होणार असेल तरच ते तुमचे कौतुक करतात. लक्षात ठेवा, जिथं तुमचा हेतू चांगला असेल तिथे नेहमी सोबती कमी आणि विरोधक जास्त उभे असतील. परिवर्तनासाठी कायम तयार राहावं, कारण जीवन एकसारखं कधीच राहत नसतं. कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसं दुरावणार नाहीत. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात, कारण नात्याचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात. तुम्हाला जर माणसं ओळखायची असतील तर त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा, लगेच तुम्हाला माणसं कळतील. स्वामी म्हणतात, बाळा, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कधी कोणाच्या शोधात निघू नका, कारण लोक हरवत नाहीत तर लोक बदलतात. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या कलरला स्पर्श केला आहे. जिथे समोरून संवाद संपवला जातो तेथे आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये.
जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात, त्यातले बरेच आपले शुभ होतंय म्हणून जास्त चिंतित असतात. बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय, कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे कधीही केव्हाही चांगलं. कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो. सतत तुलना करणारी माणसं आयुष्यात कायम असमाधानी असतात, कारण त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टीचं कौतुक त्यांना अजिबात नसतं. लोकांचा द्वेष करण्यातच त्यांचं आयुष्य जात असतं. माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पदाची, उंचीची, दारूची, पैशाची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो. आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठे चुकलंय ते तपासून पहा. कदाचित आपली चूक आहे हे लक्षात येईल. वाईट वेळ आज न उद्या निघून जाते, पण बदललेली लोक आयुष्यभर लक्षात राहतात. बुद्धी सगळ्यांकडेच असते, पण तुम्ही चालाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते. चालाकी फक्त हे 4 दिवसच चमकत असते आणि इमानदारी आयुष्यभर चमकत असते. हे एक वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही चांगलं बोललात तरीही सुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या आहेत ते तुमच्या चुका काढणारच. त्यामुळे दुसऱ्यांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतः खुश राहा. आपलं असणं वा नसणं ह्याने काहीही फरक पडत नसतो. समोरचा फक्त तोपर्यंत महत्त्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरज असते. जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला 2 पैकी 1 फळ नक्की मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा आपल्याला मिळतो. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता. सर्वांसाठी आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखदुःखे सांगतो. त्याच लोकांकडून त्याचा गावभर बोभाटा होतो. तीच लोक आपली बदनामी करतात ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवून आपली सुखदुःख सांगलेली असतात. स्वामी महाराज म्हणतात, लक्षात ठेवा, एखाद्याला फसवून तुम्ही आयुष्यात कधीही सुखी होऊ शकत नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात काही व्यक्ती अशा येऊन जातात की त्यांना विसरूही शकत नाही आणि त्यांच्याच विषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही. नात्यांचे धागे जर गरजेचे असतील तर टिकणारा नाहीत आणि प्रेमाचे असतील तर ते धागे तुटणार नाहीत. कोण म्हणतं माणूस रंग बदलत नाही? एखाद्याच्या तोंडावर खरं बोलून तर बघा. स्वामी म्हणतात, बाळा, वाटा सापडत जातील, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तो क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल, तुम्ही क्षमता दाखवत जा. सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं. आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो. म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्याच आयुष्यात महत्त्वाचं असणं जास्त महत्त्वाचं असतं. नाण्याला 2 बाजू असतात हे माहीत असूनही काही जण फक्त एकाच बाजूने विचार करतात, कारण ते दुसऱ्याची बाजू कधीच समजून घेत नाही. एखाद्याची संपत्ती चटकन आपल्या डोळ्यात भरते, पण त्यामागचे कष्ट, त्याग आपल्याला दिसत नाही. कोणालाही त्याच्या संपत्तीवरून हिणवताना 4 वेळा विचार करा. जो अभिमान तुम्हाला तुमच्या वडिलांच्या कष्टासाठी आहे तोच अभिमान त्या व्यक्तीच्या मुलांनाही असतो. एकदा एका व्यक्तीने परमेश्वराला विचारले की सर्वात महाग जागा कोणती? तेव्हा परमेश्वर म्हणाले, जी आपण दुसऱ्याच्या मनात निर्माण करतो ती सर्वात महाग जागा आहे. तिचा भाव करता येऊ शकत नाही. तिचा भाव करता येऊ शकत नाही आणि ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असते. नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं, मनापासून ते सांभाळलं जातं, ते खरं नातं असतं. जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही. हृदयापासून जो जवळचा असतो, हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा.
भेटूया अशाच एका नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.